नमस्कार, मी सागर हिरे आपल्या स्टाईलमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो खूप जणी मला सांगतात की हे पीक लावल्यावर हे परवडतं का, ते पीक लावल्यावर ते परवडतं का, हे पीक लावल्यावर हे परवडतं का. मला खूप जणींच्या कमेंट आल्या. तर सांगायचं गेलं तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आपण असं काहीतरी पीक लावलं गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिली मी तुम्हाला पहिले स्टेप बाय स्टेप सांगतो. जर तुम्ही कधी कोणतंही पीक लावा, भाजीपाल्यामध्ये कोणतंही पीक लावा, अन्यथा तुम्ही मक्का लावा, ज्वारी लावा, कोणी काही का सांगेना, ते लावल्याच्या पहिले मी तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो, तर त्याचा पूर्णपणे अभ्यास करा. पूर्णपणे अभ्यास केल्यानंतर तरच तुम्ही ते पीक लावा मित्रांनो. कारण त्या पिकाला जर तुमचा अभ्यासच नाही आहे तर ते पीक घेऊन तुम्हाला उपयोग नाही. समोरचा किती बी सांगो, मला 1 लाखाचा झाला, मला 10 लाखाचा कांदा झालं, 1 लाखाचा तिथं 1 लाखाचा आणि 10 लाखाचा आणि 50 लाखाचं झालं, त्याला उपयोग नाही. त्याला झाला तो आणि तो जो तुम्हाला सांगतोय तर तू सुद्धा हे पीक लाव. मान्य तुम्ही ते पीक लावलं, पहिले त्याचा लावल्याच्या अगोदर तुम्ही त्याचा अभ्यास करा. अभ्यास केल्यानंतर तुम्ही मग ते पीक घ्या मित्रांनो. असं नाही की डायरेक्ट लावून दिलं आणि डायरेक्ट होऊन जाईल वापा 40 आणि 50 लाखाचं, असं काही नाही. त्या पीक लावल्यानंतर तुम्ही त्याचा अभ्यास करा, पुढे डिटेल माहिती घ्या. त्याला कोणती जमिनीवर लावायची, काळी जमिनीवर लावायची का भुराट जमिनीवर लावायची का, कोणत्या जमिनीवर कोणतं पीक येतं त्याचा अभ्यास करा. अभ्यास केल्यानंतर तेव्हा तुम्ही ते पीक घ्या. नाही तर अशामुळे खूप काही शेतकरी कर्जबाजारी झालेत. बाकीच्यांनी तर आत्महत्यासुद्धा केल्या आहेत, कारण काही पिकामध्ये फेल गेले, त्यांचे खूप कर्ज झाले त्यांच्यावर. तुमच्यावर कर्ज होऊनही तुमच्यावर फेल जाऊ नये शेतकरी मित्रांनो. त्याच्यामुळे मी हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामुळेच मी बनवलेला आहे मित्रांनो. काळजी घ्या मित्र शेतकरी मित्रांनो. कोणी काही का सांगेना त्या ऐकू नका. ज्या पिकाचा तुम्हाला अभ्यास माहीत आहे, ज्या पिकाला तुम्ही नवीन पीक घेणार, तर त्याचा पहिले अभ्यास करा, तरच ते पीक लावा, अन्यथा लावू नका मित्रांनो. बरोबर आहे. आपलाच पारंपरिक पीक चालू द्या, त्याच्यावर तुमचा अभ्यास पण आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याला खतं कसं टाकायचे ते आपल्या यूट्यूबवर आपण बघून घ्यायचं मित्रांनो. बरोबर आहे. तुम्हाला नवनवीन तुम्ही पीक लावा, मान्य आहे, असं नाही म्हणत ते तुम्ही लावू नका. लावल्यानंतर थोडासा तरी अभ्यास करा. आणि दुसरी गोष्ट, त्याचं संपूर्ण ज्ञान घ्या. ज्ञान घेतल्यानंतर तवच ते पीक लावा मित्रांनो. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आपला जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोचला गेला पाहिजे. धन्यवाद.